नमस्ते मित्रांनो, आपण जवळपास 2 युनिट जे आहे ते पूर्ण केलेले आहेत. आज आपण तिसऱ्या युनिटला जी सुरुवात करत आहोत, तर त्यामध्ये आहे की मार्गदर्शन जे आहे त्याची संकल्पना जी आहे ती आज आपण थोडक्यात बघणार आहोत. कारण समुपदेशन करण्यापूर्वी मार्गदर्शन जे आहे हे कशा पद्धतीने उपयोगाचं आहे किंवा त्याची सुरुवात कशी आणि कुठे झालेली आहे किंवा ही संकल्पना नेमकी काय आहे, त्यावर आज आपण थोडक्यात दृष्टिक्षेप टाकूया. आहे मार्गदर्शनाचा इतिहास आणि संकल्पना म्हणजे हिस्ट्री अँड कन्सेप्ट ऑफ गायडन्स. आता आपल्याला माहिती आहे की मार्गदर्शन जे आहे हे आपण कशा कशासाठी घेत असतो. काय की एखादी दिशा जी आपली आहे चुकत असेल किंवा आपल्याला दिशा एखादी सापडत नसेल, कोणत्या मार्गाने जायचं आहे हे जर आपल्याला लक्षात येत नसेल, तेव्हा आपण निश्चितच काय करतो आहे, मार्गदर्शन आपण करत असतो. म्हणजे मग आपल्याला थोडक्यात समजून घेता येईल की एखाद मार्गदर्शन म्हणजे ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना एक लक्षात घेतल्यानंतर आपण थेरॉटिकली त्याच्याकडे न बघता थोडं प्रॅक्टिकल ॲस्पेक्टने जर आपण बघितलं की एखाद्याला मदतीची गरज असते, बरोबर आहे की नाही. एखाद्याला काही समस्या असेल तर ती सोडवण्याच्या अनुषंगाने त्याला गरज असते. एखाद्याला आपण म्हणूया की सेवा देण्याच्या अनुषंगाने त्याला गरज असते किंवा एखादी फॅसिलिटी जर त्याला घ्यायची असेल त्या अनुषंगाने सुद्धा मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला आवश्यक असतं. कारण जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये आपण जेव्हा येत असतो, तर ह्या प्रक्रिया सादर करत असताना सगळेच व्यक्तीला अगदी सहजरित्या त्या सादर करता येतील असं नाहीये. तर त्यासाठी त्याला कोणाची ना कोणाची काय करावी लागत असते, मदत ही घ्यावी लागत असते. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो, मार्गदर्शन असं आपण म्हणत असतो. त्याच पद्धतीने विद्यार्थी असतील किंवा अजून जीवन जगत असताना जे काही वेगवेगळे व्यक्ती जे आहेत, म्हणजे समाजामध्ये जे काही वेगवेगळे घटक आहेत, तर ह्या घटकांना पडणारे वेगवेगळे जे काही प्रश्न असतील. आता शैक्षणिक समस्येच्या अनुषंगाने जर आपण थोडासा विचार केला किंवा अध्ययनाच्या बाबतीत त्याला समस्या असतील, लिखाणाच्या बाबतीत समस्या असतील, अंकांच्या बाबतीत त्याला काही समस्या असू शकेल, भाषेच्या बाबतीत त्याला काही समस्या असू शकेल किंवा एकमेकांपुढे सादर होत असताना आपण कम्युनिकेशन कसं करावं किंवा नेमकं कुठल्या मार्गाने आपण करायचं आहे, हे सगळे जे काही प्रश्न जे आहेत, हे प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आपल्याला कोणाची तरी साथ ही घ्यावी लागते, कोणाची तरी सहाय्य आपल्याला घ्यावं लागतं. आणि त्या अनुषंगाने निश्चितच व्यक्ती काय करत असतो, पुढे जाण्याचा इथे प्रयत्न करत असतो. तो इथे फक्त काय आहे की दिशा फक्त दर्शविली जात असते. इथे मात्र तो त्या मार्गाने गेल्यानंतर, त्या मार्गामध्ये गेल्यानंतर तो यशस्वी झाला की अपयशी झाला हे मात्र कोणीही बघत नाही. कारण इथे फॉलोअप हा प्रकार नसतो. फक्त त्याला जाता येत नाहीये, त्याला पुढे सरकता येत नाहीये, तर त्या अनुषंगाने काय केली जाते, फक्त इथे मदत ही केली जाते. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो, मार्गदर्शन हे म्हणत असतो. अजून एखादी गोष्ट जर आपल्याला शोधायची असेल किंवा एखादी गोष्ट जर आपली हरवली असेल किंवा नेमकं ज्या बाबी आहेत, अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यातून तुम्हाला अचूक असं काहीतरी शोधायचं असतं आणि ते अचूक शोधण्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला कोणाची तरी मदत ही घ्यायची असते. बऱ्याच वेळेला काय होत असतं की एकमेकांमधल्या ज्या काही स्पर्धा आपण बघत असतो, तर या स्पर्धामध्ये जिंकणं आणि हरणं हे निश्चितच आहे. आणि मग जिंकला त्याला सुद्धा मार्गदर्शनाची गरज असते, म्हणजे जिंकण्यासाठी नव्हे पण मात्र त्याला हे यश संपादन करण्याच्या अनुषंगाने तो जे काही प्रयत्न करत असतो, हे प्रयत्न सुद्धा स्वतः आत्मसात करण्याच्या अनुषंगाने त्याला मदत लागत असते. आणि स्पर्धेमध्ये जर एखादा हरला, त्याच्यामुळे तो दुःखी होतो, तो निराश होत असतो, हताश होत असतो, तर अशा व्यक्तीला सुद्धा हे अपयश पचवण्याच्या अनुषंगाने काही मार्ग दाखवणं गरजेचं असतं. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं आपण म्हणत असतो. आणि म्हणून जीवनात अपयश जरी आलं तरी सुद्धा घाबरायचं नाहीये. कशा पद्धतीने आपण पुढे जायचं आहे, ह्या सगळ्या बाबी आपल्याला वरिष्ठांकडून असेल किंवा मित्रांकडून असेल, शिक्षकांकडून असेल किंवा काही अनुभव असतील, काही एखादा सीन असेल, एखादा पिक्चर वगैरे असेल, जेही काही असेल त्या अनुषंगाने त्याच्यातून आपण काही ना काही काय करत असतो, घेत असतो. म्हणजेच आपण काय करत असतो, मार्गदर्शन हे घेत असतो. APJ अब्दुल कलामांनी आपल्याला फेलचा अर्थ अतिशय छान समजून सांगितलंय की फेल झाल्यानंतर व्यक्ती निराश होतात किंवा त्यांना थोडंसं हतबल झाल्यासारखं होतं. तर त्यांनी फेल या शब्दाचा अर्थ जो सांगितलेला आहे की तो अतिशय मला आवडलेला आहे, म्हणून मी तुमच्यापाशी शेअर करते आहे. FAIL हा फेल जो आहे त्याकडे निराशात्मक न बघता त्याच्याकडे जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जर आपण बघितलं, तर प्रत्येक अद्याक्षराचं त्यांनी छान वर्णन तिथे केलेलं आहे. FAIL
फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग असं आपण ज्याला म्हणू शकतो आहे की आपली शिकण्याची जी आहे ती पहिली पायरी आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारे हा शब्द जो आहे हा शब्द त्याच्याकडे निराशात्मक न बघता थोडं सकारात्मक जर बघितलं तर मग आपल्याला लक्षात येईल की कुठल्याही परिस्थितीत आपण न डगमगता पुढे कसं जायचं आहे. आणि हे पुढे जाण्याच्या अनुषंगाने कोणाला थोडंसं पुशअप करावं लागतं. काही लोक थोडे इन्सेंट्रिक असतात, त्याला थोडं मोटिवेशन मिळालेलं असतं. परंतु काही विद्यार्थी असतील, काही व्यक्ती असतील किंवा आपल्या समाजामध्ये अवतीभोवती असणारी जी काही मंडळी असतात त्यांना सगळ्यांनाच असं काही चांगलं वातावरण मिळत नाहीये. आणि मग ज्या व्यक्तींना अशा प्रकारचं वातावरण मिळतं की ज्यांना पुढे जाण्यासाठी दिशा सापडत नाहीये, अशा व्यक्तींना मार्गदर्शनाची काय असते, आवश्यकताही असते. असं एक थोडक्यात मार्गदर्शनाबद्दल आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता त्याचा इतिहास आपण जर थोडासा बघितला, आपण थोडंसं भूतकाळात जर वळालं तर म्हणजे प्राचीन भारतामध्ये आपण जर गेलं तर साधारणतः गुरुकुल सिस्टीम जी होती, म्हणजे गुरु जे आहेत हे विद्यार्थ्यांना काय करत असायचे, ज्ञान देत असायचे. मग ते मौखिक असेल किंवा काही त्यांच्या म्हणजे शेतीच्या अनुषंगाने काही त्यांच्याकडनं कृती करून घेण्याचा असेल, म्हणजे प्रात्यक्षिक भाग जो आहे हा जनरली काय केला जात होता की गुरूंकडनं विद्यार्थ्यांना शिकवला जात होता. मग वेगवेगळ्या प्रकारची तंत्र असतील, काही वेगवेगळ्या प्रकारच्या कथा वगैरे असतील, काही नैतिक कथा वगैरे आहेत किंवा काही बोध कथा वगैरे आहेत. आणि ह्या कथांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना एक विशिष्ट प्रकारचा उपदेश हा केला जायचा किंवा त्यांच्या पुढे असं एक उदाहरण ठेवलं जायचं की ज्या अनुषंगाने जीवनामध्ये येणाऱ्या कठीण समस्यांना सामोरं कसं जायचं आहे याचं एक चांगलं प्रतीक जे आहे किंवा याचं उदाहरण म्हणून जे आहे हे गुरु जे आहेत त्यावेळेला हे विद्यार्थ्यांपुढे वेगवेगळ्या कथेच्या माध्यमातून असतील किंवा वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून असतील तर हे विद्यार्थ्यांपुढे काय करत असायचे, मांडत असायचे. आणि मग त्या विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण झालं की मग त्या गुरु जो आहे त्याला जो काही उपदेश करायचा तर तो उपदेश सुद्धा काय आहे, हा मार्गदर्शनाचाच प्रकार आहे. ह्या ठिकाणी आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठेतरी आई वडिलांपासून ते विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी बाहेर येत आहेत आणि एक विशिष्ट ठिकाणी म्हणजे आपलं स्वतःचं घर आणि गुरूंचा आश्रम वगैरे जे काही आहे यामध्ये खूप मोठं अंतर असायचं. आणि तर एकूणच विद्यार्थ्याला जे आहे गुरु हे अशा वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते दिशा दाखवत असायचे आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते पूर्ण करून घेतलं जायचं. आणि विशिष्ट प्रकारचा उपदेश जो आहे किंवा एक विशिष्ट प्रकारचं ज्ञान जे आहे ते त्या विद्यार्थ्यांना मिळत असायचं. म्हणजे हा सुद्धा एक काय आहे, मार्गदर्शनाचाच एक भाग असं म्हणायला हरकत नाहीये. त्यानंतरचा पुढचा जो काळ आहे तो वैदिक कालावधीमध्ये. आता या वैदिक कालावधीचा जर आपण विचार केला तर त्यावेळेला सुद्धा जे काही व्यावसायिक स्वरूपाचं शिक्षण असेल किंवा तांत्रिक स्वरूपाचं शिक्षण असेल तर याचं सगळं मूळ जे आहे ते आपल्याला ऋग्वेदात आणि अथर्व वेदामध्ये सापडत असतं. कारण ह्या दोन वेदांमध्ये जर आपण थोडंसं आपण आता डीपली याच्यामध्ये आता शिरणार नाहीये, परंतु थोडासा मतितार्थ जर याचा समजून घेतला तर विद्यार्थ्यांना नुसतंच अगदी ज्ञान म्हणजे अगदी आपण म्हणूया की थेरॉटिकली नॉलेज देण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा म्हणजे चरितार्थ जो आहे ते घडवण्याच्या अनुषंगाने काहीतरी काम करणं गरजेचं आहे. त्याच्या हातातली जी काही कला आहे त्या कलेला कुठेतरी मार्ग मिळणं गरजेचं आहे. आणि ह्या कलेचा आधार घेऊन व्यक्ती त्याचं जीवन जे आहे ते चांगल्या पद्धतीने कसं करू शकेल यासाठी ऋग्वेद आणि अथर्व वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ आपल्याला सापडत असतात की जेणेकरून त्या माध्यमातून तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण जे आहे हे दिलं जात असायचं. आणि त्यामुळे आयुर्वेदिक सुद्धा आयुर्वेद जे आहे आयुर्वेदाचा सुद्धा जो भाग आपण लक्षात घेतला की ऋषी मुनी वगैरे जे आहेत तर ते वेगवेगळ्या रोगांवर औषधं कशी निर्माण करायची आहे, कोणत्या प्रकारे त्या औषधांचं मिश्रण करायचं आहे या अनुषंगाने सुद्धा त्याच्या मात्रा वगैरे ज्या काय आहेत ते त्या मात्रा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजून सांगत असत. आणि यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार तिथे वापरले जायचे की वेगवेगळे हस्तकला असतील किंवा चित्रकला असेल किंवा अशा वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू बनवणं किंवा त्याचं आपण म्हणूया की एक जीवनावश्यक अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तयार करणं, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत म्हणजे एकूणच व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर इथे सुद्धा गुरु जे आहेत
ते विद्यार्थ्यांना एक विशिष्ट प्रकारची दिशा दाखवत असतात. मग ते प्रत्यक्षात ते काम करून सगळ्यांचा सहभाग घेऊन एकमेकांशी चर्चा करून किंवा रानावनामध्ये फिरून तिथे कोणकोणत्या प्रकारच्या वनस्पती वगैरे आहेत ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थितशीर मार्गदर्शन करून मग ते विद्यार्थ्यांना जे ज्ञान दिलं जायचं तो सुद्धा एक काय आहे, मार्गदर्शनाचाच एक भाग आहे. त्यानंतर पुढचा जो कालावधी आहे तो आहे वैदिकोत्तर कालावधी. म्हणजे वैदिक काळानंतरचा पुढचा जो काही काल आहे तर त्यामध्ये जवळजवळ व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाचा जर विचार आपण केला तर खूपच त्याच्यामध्ये भरभराटी आली होती. लोकांमध्ये त्याचं महत्त्वही चांगलं पसरलेलं होतं. आता आपल्याला त्या व्यावसायिक कौशल्य जी त्यावेळेला विद्यार्थ्यांना शिकवली गेली तर त्याचं वेगवेगळे शिल्प असतील किंवा हस्तकला वगैरे जे आहे त्याचं जे काही रूपांतर आपण बघतो तर त्या काळामध्ये हडप्पा असेल किंवा मोहनजोदडो वगैरे जे असतील तर याचे जे काही आपल्याला अवशेष आत्ता जे दिसतात आहे ते त्या काळातले जे आहेत आणि त्या काळामध्ये गुरूंनी त्या विद्यार्थ्यांकडनं करून घेतलेलं जे काही आपण म्हणूया की एक काम आहे आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पण एक व्यवसाय पण मिळाला आणि तांत्रिक शिक्षणाचा सुद्धा लाभ हा विद्यार्थ्यांना घेण्यात आला. त्यानंतर लष्करी क्षेत्रात सुद्धा तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची जास्तीत जास्त गरज भासू लागली आणि या गरजेपोटी सुद्धा असे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते गुरूंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत देण्यात येत असत. वेगवेगळ्या प्रकारची औषधं निर्माण करणं असेल किंवा शस्त्रक्रिया असेल किंवा शेतीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारची अवजारं तयार करणं असेल, असे वेगवेगळे माध्यमांच्या द्वारे जे आहे विद्यार्थ्यांना ज्ञानही दिलं जायचं. म्हणजेच एक विशिष्ट प्रकारचं मार्गदर्शनच विद्यार्थ्यांना केलं जायचं. त्यानंतर बौद्धिक काळाकडे जर आपण वळालो तर तिथे आपल्या लक्षात येतं की साधारणतः सुरुवातीचा प्राचीन काळापासून वैदिकोत्तर काळापर्यंत जवळजवळ जास्तीत जास्त हे बौद्ध म्हणजे आपण म्हणूया साहित्याच्या दृष्टिकोनातून जास्त विवरण आपल्याला दिसतं आहे. पण हळूहळू साहित्याचं जे रूपांतर आहे ते प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी करायची आहे, कारण शेवटी नुसतं साहित्य जे आहे ते पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये वगैरे आहे, पण मात्र त्याचं जीवन जगत असताना वापर कसा करायचा आहे, लोकांना त्याचं मार्गदर्शन होण्याच्या अनुषंगाने कसे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि जीवन जगत असताना त्याचा आनंद सुद्धा कसा घ्यायचा आहे. तर याचं सगळं काही जे काही श्रेय जे आहे हे बौद्धिक काळामध्ये जे आहे ते दिलं जातं आहे, कारण त्या काळामध्ये प्रॅक्टिकल बेसवर जे आहे ते भर देण्यात आला होता आणि त्यामुळे तिथे त्या साहित्याबरोबर वैदिक साहित्याचा सुद्धा काय झाला, अभ्यास केला गेला. त्यानंतर युद्धशास्त्राचा अभ्यास असेल किंवा संगीत कला वगैरे जी आहे त्याच पद्धतीने या सगळ्या कला शिकवत असताना त्या विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी ह्या सगळ्या विचारात घेतल्या जात असत. म्हणजे कोणाला युद्ध कौशल्य चांगलं जमणार आहे किंवा कोणाला कम्युनिकेशन कौशल्य चांगलं जमणार आहे किंवा कोणाला वैद्यकशास्त्रामध्ये चांगली त्याचं निपुणता त्याला प्राप्त होणार आहे किंवा कोण संगीतामध्ये पुढे जाईल. म्हणजे असे वेगवेगळे पैलू जे आहेत ते विद्यार्थ्यांमध्ये शोधले जायचे. सगळ्यांना सरसकट शिक्षण जे आहे ते दिलं जायचं नाही. ज्याची निपुणता किंवा ज्याचं कौशल्य ज्याच्यामध्ये आहे किंवा ज्याचा इंटरेस्ट आपण म्हणूया किंवा त्याची क्षमता आहे की त्यामध्ये तो निश्चितच पार करू शकेल, पुढे जाऊ शकेल, अशा अँगलने विचार जो आहे तो केला जायचा आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना काय केलं जायचं, मार्गक्रमण हे केलं जायचं. आणि त्यामुळे ह्या काळामध्ये महत्त्वाची बाब जी आहे की विद्यार्थ्याच्या कला कौशल्यानुसार त्याला विषय निवडता यायचा, त्याला व्यवसाय निवडता यायचा आणि त्या अनुषंगाने काय केलं जायचं, मार्गदर्शन हे केलं जात असत. त्यानंतर मध्ययुगीन काळ जो आहे म्हणजे साधारणतः मुस्लिम पिरियड आपण त्याला म्हणूया की ह्या मध्ययुगीन काळामध्ये मात्र ह्या वेगवेगळ्या कला ज्या आहेत ह्या कला ज्या आहेत त्या कला चांगल्या पद्धतीने प्रदर्शित करण्याची एक दिशा त्यांना मिळाली. कारण शेवटी वैदिक शास्त्राकडून पुढे जसं आपण आलो तर प्रत्यक्ष त्या शिकलेल्या भागाचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं प्रात्यक्षिक कार्य जे आहे हे समाजापर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने ते काम जवळपास बौद्ध काळामध्ये झालेलं होतं. आणि मग आता मध्ययुगीन काळामध्ये मात्र वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा प्रचार आणि प्रसार हा केला गेला. लोकांना त्याचं महत्त्व जे आहे ते पटवून देण्यात आलं. प्रत्यक्ष कार्य आणि कृती कशी करायची आहे याबद्दल त्यांना महत्त्व पटवून देण्यात आलं. आणि मग हळूहळू व्यावसायिक क्षेत्र जे आहे म्हणजे व्यावसायिक शिक्षण जे आहे किंवा तांत्रिक शिक्षण जे आहे हे जीवन जगत असताना महत्त्वाचं कसं आहे
यासाठी पुरेशी काय करण्यात आली, तरतूदसुद्धा करण्यात आली. कारण हे एक जीवन जगण्याचं योग्य माध्यम आहे, साधन आहे, की ज्याद्वारे एखादी व्यक्ती शिक्षणाच्याच माध्यमातून पुढे जाईल असं नाही आहे. तर एखादा शिक्षणामध्ये जर कमी पडत असेल तर तो त्याचा व्यवसाय उभा करून पुढे काहीतरी मार्गक्रमण करू शकेल आणि त्याचं स्वतःचं कुटुंबाचं जे काही आहे ते पालनपोषण तर चांगला करू शकेल. असा एक थोडासा विचार पुढे आल्यामुळे तांत्रिक शिक्षणाच्या दृष्टीने असेल किंवा व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टीने असेल तर त्यावेळेला मात्र काय केले गेले, विशिष्ट प्रकारच्या तरतुदीसुद्धा करण्यात आल्या आणि त्यावेळेला मात्र हस्तकलेचाही काय झाला, विकास हा चांगल्या पद्धतीने झालेला आहे. त्यानंतर ब्रिटिश कालावधीचा जर आपण थोडासा विचार केला तर ब्रिटिश कालावधीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय झाला की तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणारे महाविद्यालय मात्र काय झालीत, सुरू झालीत. कारण शेवटी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची गरज जेव्हा भासायला लागली किंवा वेगवेगळ्या बाबींची जेव्हा आवश्यकता निर्माण झाली आणि लोकांना एक विशिष्ट प्रकारचं मार्गदर्शन करणं किंवा लोकांना एक विशिष्ट प्रकारचं मनुष्यबळ तिथे निर्माण करणं गरजेचं झालं आणि म्हणून अशा लोकांचा समूह जर एकत्र आणायचा असेल किंवा अशा लोकांना जर सगळ्यांना एकत्र आणायचं असेल तर काय करावं लागेल, तर मग मात्र ब्रिटिशांनी त्यावेळेला सगळ्यांना एकत्र आणण्याच्या अनुषंगाने महाविद्यालयाची संकल्पना मांडली आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून हे तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण जे आहे ते देण्याचा त्यांनी काय केला, सुरुवात केली. आणि सर्वसाधारणतः एक थोडा विचार जर केला तर 1847 मध्ये रुकरे येथे अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहे ते सुरू करण्यात आलं की जेणेकरून त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये म्हणजे ब्रिटिशांना त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या मनुष्यबळाची आवश्यकता होती ते मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांना वेगवेगळं प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झालं. त्यानंतर मग कलकत्ता असेल, मद्रास असेल, पुणे असेल या ठिकाणी सुद्धा काय झाली, महाविद्यालयांची सुरुवात ही झाली. त्याच पद्धतीने 1902 पर्यंत जवळपास आपल्या संपूर्ण याच्यामध्ये जर आपण विचार केला, भारतामध्ये जर विचार केला तर 85 तांत्रिक आणि व्यावसायिक शाळांची सुद्धा काय झाली, स्थापना झाली. कारण शेवटी अशा प्रकारचं शिक्षण द्यायचं तर फक्त मोठ्या लोकांनाच देण्यापेक्षा शालेय जीवनापासून जर विद्यार्थ्यांना थोडीशी व्यावसायिक शिक्षणाची जर जोड दिली तर निश्चितच जे काही विद्यार्थी अध्ययनाच्या याच्यात मागे पडत असतात किंवा ज्यांना आपण म्हणूया की थोडंसं गती त्यांची कुठेतरी कमी असते किंवा अभ्यासामध्ये त्यांची रुची नसते, परंतु मात्र वेगवेगळे कला कौशल्य त्यांना चांगले अवगत असतात, त्याच्यामध्ये ते पारंगत असतात आणि त्याच्यात ते इंटरेस्ट घेत असतात. मग अशा विद्यार्थ्यांचा विचार करून व्यावसायिक शिक्षणाची जोड कशी देता येईल हा विचार त्यावेळेला झाला आणि शाळांमध्ये अशा प्रकारचं शिक्षण जे आहे ते देण्याच्या अनुषंगाने हे सगळं सुरू करण्यात आलं. नंतर मग सार्जंट रिपोर्ट जो आहे साधारणतः 1944चा, तर त्या रिपोर्टमध्ये सुद्धा जवळपास शाळामध्ये म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण किंवा आपण म्हणूया माध्यमिक शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये साधारणतः वूडक्राफ्ट असेल किंवा मेटल क्राफ्ट वगैरे असेल, ड्रॉइंग असेल, टायपिंग असेल, शॉर्ट हँड वगैरे असेल किंवा अजून इंजिनिअरिंग सारखा जो भाग असेल तर याचं कुठेतरी शिक्षण देण्याची जी आहे ती सुरुवात करण्यात आली की ज्या योगे विद्यार्थ्यांना कुठेतरी आपलं भवितव्य जे आहे ते चांगलं घडवण्याच्या अनुषंगाने एक विशिष्ट प्रकारचा पाया जो आहे तो त्यावेळेला रचण्यात आला. कारण रिपोर्ट जर तुम्ही थोडासा डिटेल बघितला तर त्यामध्ये या शिक्षणाच्या बाबतीत खूप काही मौलिक विचार त्यावेळेला मांडले गेले आणि लोकांना जर म्हणजे गरिबीमधून पुढे आणायचं असेल, कारण सगळ्यांनीच फक्त गरिबीत राहणं किंवा लोकांचीच फक्त सेवा करत राहणं किंवा गुलामगिरीमध्ये राहणं असा प्रकार न होता त्यांनी स्वतःच्या पायावर उभं कसं राहायचं आहे, स्वाभिमानाने कसं जगायचं आहे, या सगळ्या बाबी शिकवण्याच्या अनुषंगाने या रिपोर्टमध्ये चांगल्या संकल्पना ज्या आहेत त्या मांडल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर जर आपण थोडासा विचार केला आधुनिक भारताकडे जर आपण आलो तर मग आपल्याला लक्षात येईल म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळ जो आहे म्हणजे साधारणतः 1947 नंतरचा जो काही काळ आहे त्या काळामध्ये जर आपण थोडासा विचार केला तर मात्र देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून, कारण आपला भारत जेव्हा स्वतंत्र झाला तर स्वतंत्र भारत झाल्यानंतर जी काही म्हणजे युवा असतील किंवा मुलं असतील किंवा जे काही जी पिढी असेल ती पिढी चांगली घडवण्याच्या अनुषंगाने औद्योगिकरणाकडे लक्ष देण्यात आलं आणि ह्या औद्योगिकरणामुळे लोकांच्या हाताला काम मिळेल
त्याच्यामुळे चांगलं मनुष्यबळ निर्माण होईल, वेगवेगळे औद्योगिक क्षेत्र त्याच्यामुळे निर्माण होतील, लोकांच्या गरजा वगैरे भागवल्या जातील. म्हणजे परदेशातून वस्तू आयात करण्यापेक्षा जर आपल्या भारतातच त्या वस्तू जर तयार करण्याचं प्रशिक्षण लोकांना जर देण्यात आलं तर निश्चितच त्याचा फायदा हा आपल्या लोकांनाही होईल, रोजगाराचं पण एक साधन उपलब्ध होईल आणि आपल्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या देशातच कशा विकल्या जातील आणि लोकांपर्यंत पोहोचवता येतील, हा एक भाग जो आहे इथे लक्षात घेतला गेला आणि त्यामुळे त्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारची वाढ झाली आणि त्या वाढीमध्ये म्हणजे ज्यावेळेस ती म्हणजे प्रगती म्हणूया आपण किंवा त्या शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा ही अशा प्रकारची गती जेव्हा आली तर तो सुद्धा काय आहे, एक मार्गदर्शनाचा जो आहे तो भाग आहे. त्यानंतर कलकत्ता विद्यापीठाने एक छानपैकी म्हणजे पुढाकार आपण म्हणूया, तो पुढाकार घेतला आणि 1915 साली भारतातली पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा मात्र त्यांनी केली. पण मानसशास्त्रीय प्रयोगशाळा लगेच तिथे समुपदेशनाचं काम त्यांनी केलं नाही, तर सुरुवातीला मार्गदर्शन त्यांनी म्हणजे इम्प्लिमेंट केलं आणि मग मार्गदर्शनाच्या अनुषंगाने हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन तिथे झालेत आणि मग समुपदेशनाची गरज जी आहे ती त्यानंतर भासायला लागली. कारण मार्गदर्शनानेच व्यक्ती फक्त काही पुढे येऊ शकतो असं नाहीये, त्याच्या काही बाबी ज्या आहेत त्या मागे पडत जात आहेत किंवा काही विशिष्ट प्रकारचा फॉलोअप न घेतल्यामुळे लोकांना पण त्याच्या अडचणी येत आहेत आणि मग नुसतं दिशा दाखवणं महत्त्वाचं नाहीये, तर त्या दिशेने तो व्यक्ती योग्य पद्धतीने जातो आहे की नाही, त्याच्यात तो सफल होतो आहे की नाही किंवा त्या समस्येतून तो बाहेर येतोय की नाही हे बघण्यासाठी मग मात्र तिथे समुपदेशनाचं काम जे आहे ते नंतर झालं. पण अगोदर मात्र तिथे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली. वेगवेगळ्या चाचण्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही टेस्टिंग वगैरे आपण म्हणूया तर किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शोधिका वगैरे जे आहेत त्या माध्यमातून व्यक्तींमधलं जे काही कौशल्य जे आहे ते आजमावून पाहण्याचा प्रयत्न केला गेला किंवा त्यांच्यातले ज्या काही पातळ्या असतील, मग चिंतेची असेल किंवा त्याला फ्रस्ट्रेशन वगैरे असेल किंवा अजून स्ट्रेस वगैरे असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्ती ज्या ज्या समस्येला ग्रासलेला आहे त्या समस्येची पातळी कुठेपर्यंत आहे हे शोधण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या मानसशास्त्रीय चाचण्या ज्या आहेत तर त्या इम्प्लिमेंट केल्या गेल्या आणि ते फक्त मार्गदर्शनापुरतंच होतं. पण नंतर हळूहळू मात्र समुपदेशनामध्ये त्याचं रूपांतर हे झालं. नंतर 1937-38चा जो काही काल जो आपण म्हणूया तर या काळामध्ये मात्र नरेंद्रदेवची समिती आहे, या समितीच्या अनुषंगाने शिक्षणामध्ये मार्गदर्शन आणि समुपदेशनाची गरज कशी आहे ही मात्र मांडण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही मॅडम मगाशी म्हटलात की स्वातंत्र्योत्तर काळ म्हणजे आपण कुठेतरी त्या काळापर्यंत पोहोचलो होतो. कारण आपल्याला 1947ला जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी सुद्धा स्वातंत्र्याच्या दिशेने कुठेतरी पावलं ही जी आहे ती उचलली गेलेली होती आणि कुठेतरी एक आत्मविश्वास निर्माण झाला होता की आता आपल्याला कुठेतरी स्वातंत्र्य मिळणार आहे आणि म्हणून मग ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पुढे येत गेल्या आणि मग मात्र शिक्षणामध्ये सुद्धा म्हणजे प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक असेल किंवा उच्च माध्यमिक असेल किंवा विद्यापीठ स्तरावर वगैरे जे असेल तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसं करणं गरजेचं आहे, त्यांना ॲडमिशनपासून तर रिझल्ट लागेपर्यंत आणि रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा प्रत्यक्ष एखादा व्यवसाय जर त्यांना निवडायचा असेल तर ते कसं करायचं आहे यासाठी 37-38ला जी काही आहे ती एक समिती नेमण्यात आली आणि ती नरेंद्रदेव यांच्या अनुषंगाने त्या समितीमध्ये सुद्धा शिक्षणामध्ये मार्गदर्शन आणि समुपदेशनाचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित करण्यात आलं. त्यानंतर मग मात्र 1941मध्ये आता कलकत्ता विद्यापीठाने ज्यावेळेला सुरुवात केलेली होती की त्यांचं पहिलं श्रेय जे होतं तर त्याचा थोडासा विचार करून मग मुंबईमध्ये बॉटली बाय जे आहे तर या ठिकाणी व्यावसायिक मार्गदर्शन ब्युरोची काय झाली स्थापना करण्यात आली आणि त्यावेळेला कलकत्त्यातले जे काही निवृत्त लेखापाल होते तर त्यांनी या म्हणजे ते मानसशास्त्रज्ञ होते ते मुखर्जी म्हणून तर यांच्या प्रयत्नातून मात्र मुंबईला हे अशा प्रकारचं मार्गदर्शन ब्युरोची स्थापना करण्यात आली आणि बऱ्याच काळापर्यंत जवळपास 5 ते 6 वर्षापर्यंत हे मार्गदर्शन केंद्र जे आहे ते राबवण्यात किंवा अगदी चांगल्या पद्धतीने कार्यान्वित सुद्धा करण्यात आलं. त्यानंतर मग पाटणा विद्यापीठामध्ये साधारणतः 45च्या दरम्यान मानसशास्त्रीय सेवा जी आहे ती देण्याच्या अनुषंगाने संशोधन विभाग जो आहे तो सुरू करण्यात आला आणि तिथे सुद्धा अगोदर मार्गदर्शनापर्यंतच ते काय झालं सीमित होतं. हळूहळू नंतर त्याचं विकसन हे करण्यात आलं. नंतरचा आला आपला
कोठारी कमिशन असेल किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वगैरे जी आहे, नंतर 1992चा सुधारित आपला म्हणजे आपण प्रोग्राम ऑफ ॲक्शन जे आहे, कृती कार्यक्रम जो आहे, यामध्ये सुद्धा मार्गदर्शन आणि समुपदेशन जे आहे या विशिष्ट यांना चांगला भर देण्यात आला. यांच्या विकासाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या टप्प्यावर त्याचा एक विशिष्ट भाग म्हणून पुढे आणला गेला आणि याची गरज कशी आहे ही गरज मात्र तिथे काय केली लक्षात घेतली. कोठारी कमिशन 64 ते 66चं आहे. त्यानंतर मग त्या कमिशनच्या माध्यमातून काही शिफारशी जे मांडल्या गेल्या आणि मग राष्ट्रीय नीतीमध्ये म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे 1986ची, त्यामध्ये मात्र ह्या कोठारी कमिशनने ज्या काही शिफारशी सुचवल्या होत्या मार्गदर्शन आणि समुपदेशनाच्या अनुषंगाने, मग त्याचं कुठेतरी विकसन जे आहे हे 86मध्ये झालेल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला कुठेतरी त्याचे पडसाद आपल्याला दिसत आहेत. म्हणजे अशा प्रकारे जर थोडासा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने मार्गदर्शन जे आहे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर साधारणतः 1947ला अलाहाबाद येथे मानसशास्त्र ब्युरोची स्थापना करण्यात आली. त्या म्हणजे इथे सुद्धा लक्षात घ्या की जरीही मानसशास्त्राची ब्युरो इथे स्थापन करण्यात आला पण लगेच समुपदेशनाकडे कोणी आलं नाहीये. सुरुवातीला सगळ्यांनी काय केलेलं आहे मार्गदर्शनापर्यंतच फक्त त्याच्या मर्यादा होता आणि मग मार्गदर्शनाच्या ज्या काही त्रुटी ज्या असतील किंवा ज्या काही मर्यादा ज्या आहेत त्या जेव्हा लक्षात आल्या त्याच्यानंतर मग समुपदेशन जे आहे याची गरज जी आहे ती लक्षात यायला लागली आणि मग मार्गदर्शन आणि समुपदेशन हे दोघं जे आहेत हे कशा पद्धतीने एकत्रित आणता येतील आणि पुढे नेता येईल आणि लोकांना चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी संदेश हा देता येईल असं मात्र विचारविनिमय त्यावेळेला करण्यात आला. साधारणतः 52-53चा आपला माध्यमिक शिक्षण आयोग जो आहे या आयोगामध्ये सुद्धा ज्या काही शिफारशी मांडल्या गेल्या त्या शिफारशींमध्ये सुद्धा मार्गदर्शनाला खूप भर देण्यात आला किंवा विद्यार्थी जे काही करिअर निवडत असतील तर त्या करिअर निवडीसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन संस्था सुद्धा स्थापन करणं अतिशय गरजेचं आहे आणि या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करायचे आहेत याच्या सुद्धा गाईडलाईन जे आहेत ह्या माध्यमिक शिक्षण आयोगामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 53 सालापर्यंत जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीची मार्गदर्शन सेवा जी आहे ही इम्प्लिमेंट केली गेली, त्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचलं गेलं आणि मग 54मध्ये साधारणतः भारत सरकारने दिल्लीला केंद्रीय शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन ब्युरोची जी आहे ती स्थापना केली आणि मग ती स्थापना केल्यानंतर हळूहळू राज्यांनी सुद्धा काय केली स्थापना करण्याचा एक संकल्प केला किंवा केंद्राकडनं त्यांना तशा गाईडलाईन देण्यात आल्या आणि ही केंद्र उभी करण्याच्या अनुषंगाने काही आर्थिक सहाय्य सुद्धा राज्यांना देण्यात आलं की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगला दिशा मिळेल आणि विद्यार्थ्यांना आपलं जीवन जगत असताना किंवा शाळा सोडल्यानंतर पुढचा जो काही टप्पा जो आहे तो गाठण्यासाठी असेल किंवा एखाद्या विषय निवडीसाठी असेल, एखादा शिक्षणक्रम निवडण्यासाठी असेल, एखादा व्यवसाय निवडण्यासाठी असेल, त्यांना मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने राज्यांना तशा सूचना देण्यात आल्या आणि राज्यांमध्ये सुद्धा हे व्यावसायिक मार्गदर्शन ब्युरोची स्थापना करण्याच्या अनुषंगाने आर्थिक सहाय्य सुद्धा केंद्राकडून देण्यात आलं. त्यानंतर मग पुन्हा 54मध्ये ऑल इंडिया एज्युकेशनल अँड व्होकेशनल गायडन्स असोसिएशनची सुद्धा काय झाली स्थापना झाली की ज्या असोसिएशनच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी जे काही नियमावली असेल किंवा ज्या काही गाईडलाईन्स वगैरे ज्या असतील ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्याचे काही एथिक्स वगैरे जे आहेत हे सगळे त्या असोसिएशनच्या मार्फत पोहोचवण्यात आले आणि मग मार्गदर्शन सेवा जी आहे ती हळूहळू पुढे देण्यात आली. त्याच पद्धतीने ह्या सेकंडरी शिक्षणाचा परिणाम जो आहे तो जर आपण लक्षात घेतला कारण 52-53मध्ये ज्या काही शिफारशी मांडल्या गेलेल्या होत्या या शिफारशींचा कुठेतरी विचार केल्यानंतर 54मध्ये कमिशन सेंट्रल ब्युरो ऑफ एज्युकेशन अँड व्होकेशनल गायडन्स ही एक सेंट्रल स्तरावर ही एक एजन्सी निर्माण झाली ज्यामध्ये शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ही जी काही गायडन्सच्या अनुषंगाने जे काही एजन्सी होती ती ओपन करण्यात आली आणि त्या माध्यमातून मात्र राज्यांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यात आलं आणि 56मध्ये अखिल भारतीय शैक्षणिक व्यावसायिक मार्गदर्शन संघटनेची सुद्धा काय करण्यात आली स्थापनाही करण्यात आली की याचा हेतू हाच की कुठेतरी लोकांना
एक सहाय्य किंवा एक मदत जर मिळाली तर चांगलं मार्गक्रमण ते पुढे करू शकत आहेत. कुठल्याही प्रकारचा अडथळा त्यांना येत नाहीये किंवा हे अडथळ्यांना पार कसं करायचं आहे याची कुठेतरी दिशा ह्या लोकांना मिळावी, या अनुषंगाने ह्या संघटनेची सुद्धा काय करण्यात आली, 56 मध्ये स्थापना ही करण्यात आली. त्यानंतर 64 आणि शिक्षण म्हणजे आपलं शिक्षण आयोग, मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला की कोठारी कमिशन जे आहे, तर यामध्ये मात्र जे काही बाबी मांडण्यात आलेले आहेत तर त्या बाबींचा पण आपण जरा विचार केला तर शालेय जीवनामध्येच मार्गदर्शनाचं कार्य कसं असणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण कशा पद्धतीने द्यायचं आहे. मग जर आपण अगदी प्राथमिक शाळेपासून जर विचार केला तर निश्चितच विद्यार्थ्यांना तिथे त्याचं महत्त्व पटेल आणि त्या अनुषंगाने विद्यार्थी हळूहळू माध्यमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तरापर्यंत येण्यापर्यंत त्यांची एक चांगली परिपक्वता निर्माण होईल आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे पुढे कसं जाता येईल याच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा काय झालेले आहेत, आयोजन कसे करावे याची सगळी संकल्पना जी आहे ती 64च्या आपल्या कोठारी कमिशनमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यानंतर 1967 मध्ये राष्ट्रीय व्यावसायिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन संघटना जी आहे ही सुद्धा सुरू करण्यात आली की ज्या योगे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक संस्था ज्या आहेत त्याही त्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आल्या आणि लोकांना एक विशिष्ट प्रकारची दिशा देण्याचं काम मात्र सुरू करण्यात आलं. आणि 86चा जो काही आपला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे तर या पॉलिसीमध्ये सुद्धा काही बाबी ज्या आहेत त्या अतिशय चांगल्यापणे नमूद केल्या गेलेल्या आहेत की विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोबत म्हणजे विषय शिक्षण जे आहे त्याच्यासोबत त्यांना कुठेतरी व्यवसायाची जोड देणं गरजेचं आहे, व्यावसायिक शिक्षणाची जोड देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी काही म्हणजे आपण म्हणूया की काही नियमावलीसुद्धा तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगाने काही गाईडलाईनसुद्धा देण्यात आलेले आहे की शालेय स्तरावर कशा कशा पद्धतीने हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम जो आहे तो पार केला जाणार आहे. त्याच्यासाठी टप्प्याटप्प्याने मग प्राथमिक स्तर असेल, माध्यमिक स्तर असेल, उच्च माध्यमिक असेल किंवा महाविद्यालयीन असेल तर असं टप्प्याटप्प्याने कसं विद्यार्थ्यांपर्यंत ह्या सेवा पोचवायच्या याच्यासुद्धा सुंदर गाईडलाईन्स ज्या आहेत त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 92चा आपला प्रोग्राम ऑफ ॲक्शन जो आहे तर त्यामध्ये सुद्धा मार्गदर्शन आणि समुपदेशनावर कशा प्रकारे भर देणं गरजेचं आहे ही संकल्पना मात्र पुढे आली. त्यानंतर मग साधारणतः 1993 पासून शाळेमध्ये जर व्यवसाय शिक्षण द्यायचं असेल तर व्यवसाय शिक्षणाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणारा शिक्षक पण गरजेचा आहे आणि मग अशा प्रकारे वेगवेगळे प्रशिक्षण घेतलेले म्हणजे व्यवसायाच्या अनुषंगाने प्रशिक्षण घेतलेले जे काही शिक्षक आहे या शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी म्हणजे व्होकेशनल गायडन्स टीचर म्हणून त्यांची नेमणूक करण्याची जी आहे ती सूचना करण्यात आली आणि तेव्हापासून साधारणतः शाळेमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय शिक्षण दिले जात आहेत तर त्याच्यासाठी असे व्यावसायिक मार्गदर्शन शिक्षकाची काय केली जाते आहे, नेमणुकी केली जाते आहे आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा सुद्धा होत आहे. नंतर साधारणतः 2000चा जो काही आपला राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क जो आहे म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जो आहे यामध्ये सुद्धा या मार्गदर्शन आणि समुपदेशनावर खूप काही मोठा भर देण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यक्रम निवडायचा असेल, एखादा विषय त्यांना निवडायचा असेल किंवा ज्या वेळेला विद्यार्थी शाळा सोडतायत म्हणजे शालेय शिक्षण ज्या वेळेला त्यांचं थांबून पुढच्या शिक्षणापर्यंत विद्यार्थी जेव्हा जातो आहे किंवा काही विद्यार्थी मध्ये शिक्षण सोडत आहेत तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा भावी काळामध्ये स्वतःचा व्यवसाय असेल किंवा पुढची जी काही कारकीर्द असेल ती निवडण्याच्या अनुषंगाने मदत कशी केली जाईल, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत त्या सेवांचा वापर जो आहे हा मार्गदर्शनाच्या अनुषंगाने कसा देता येईल असं त्या पाठ्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीने नमूद करण्यात आलेलं आहे. नंतर आला 2001चा राष्ट्रीय आपण म्हणूया की सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन जे आहे तर यांनी असं कंपल्सरी केलं की साधारणतः शाळांमध्ये हे म्हणजे व्यावसायिक शिक्षण जे आहे ते व्यावसायिक शिक्षक नेमणं गरजेचं आहे आणि मार्गदर्शन केंद्र तिथे उभारणं गरजेचं आहे आणि प्रत्येक शाळांनी मार्गदर्शन केंद्र सुरू करावं आणि त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या शिक्षकाची सुद्धा नेमणूक करावी असं हे जे काही आहे ते हे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन जे आहे यांच्यामार्फत काय केलं गेलं म्हणजे निर्देश देण्यात आले आणि त्या अनुषंगाने शाळांमध्ये सुद्धा त्या प्रकारचे शिक्षक भरतीही करण्यात आली होती. नंतर आहे 2005चा जो आहे आपला पुन्हा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि
प्रशिक्षण परिषद जी आहे म्हणजे NCERT जी आहे यांनी सुद्धा जो काही आपला 2000चा जो काही आपला फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या काही सजेशन आलेल्या होत्या त्या सजेशनच्या अनुषंगाने या 2005च्या करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये काही त्यांनी दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा मार्गदर्शनाच्या अनुषंगाने खूप काही मोठी पावलंही उचलली गेलेली आहेत. नंतर 2012मध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान जे आहे या अभियानाच्या माध्यमातून सुद्धा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षणाचं सार्वभौमिकीकरण म्हणजे युनिव्हर्सलायझेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन जे आहे की ह्या मार्फत म्हणजे ह्या ठिकाणी आता युनिव्हर्सलायझेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन जे आहे हे कुठेतरी समावेशी शिक्षणाकडे, कारण आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ज्या काही शाळा आहेत या शाळांच्या सोबत म्हणजे ह्या शाळांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसोबत अशी काही विद्यार्थ्यांना पण एकत्र करणं गरजेचं आहे. त्याला विशेष बालकं आपण असं म्हणतो की त्यांना वेगवेगळ्या समस्या त्यांना आहेत. कोणाला आपण म्हणूया की शारीरिक काही समस्या असतील, मानसिक काही समस्या असतील, तर अशा समस्याग्रस्त विद्यार्थी जे आहेत त्याला आपण विशेष बालक म्हणतो किंवा दिव्यांग काही बालक आहेत की ज्यांच्या म्हणजे क्षमतांचा जर थोडासा विचार केला की ते नॉर्मल मुलांसारखीच आहेत, फक्त काही क्रिया त्यांच्या वेगळ्या आहेत आणि म्हणून अशा प्रकारचं ह्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानांतर्गत समावेशी शिक्षण ही संकल्पना पुढे आली आणि ह्या मुलांना सुद्धा ह्या नियमित विद्यार्थ्यांबरोबर समावेश करून त्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने गाईडलाईन दिल्या जातात त्या पद्धतीनेच गाईडलाईन सुद्धा ह्या मुलांना जर मिळाल्या तर निश्चितच आपल्या अपंगत्वावर ते मात करून पुढे जाऊ शकतील असा विचार त्यावेळेला आला आणि मग हे समावेशी शिक्षणाचं एक चांगलं पर्व तिथे सुरू झालं आणि त्यावेळेला मग हे युनिव्हर्सलायझेशन ऑफ सेकंडरी एज्युकेशन जे आहे हे चांगले इम्प्लिमेंट करण्यात आलं. म्हणजे कोणी अध्ययन अक्षम असतील किंवा कोणी विकलांग वगैरे असतील किंवा काहींना दृष्टीदोष असेल, श्रवण दोष असेल, वाक दोष असेल म्हणजे आपण बोलण्याच्या अनुषंगाने म्हणूया, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही विकार आहेत ते ह्या विकाराच्या मुलांना सुद्धा ह्या नॉर्मल शाळेमध्ये प्रवेश देऊन त्यांना सुद्धा ह्या विद्यार्थ्यांसोबत जर बसवलं तर कुठेतरी त्यांना ही मदत होईल आणि ह्या विद्यार्थ्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा बंध तयार होईल, एक आत्मीयता तयार होईल आणि आपल्यापेक्षा हा वेगळा विद्यार्थी आहे असं कुठेही संकल्पना मनात न येता, भेदभाव न येता या विद्यार्थ्याप्रती पण तितकीच आत्मीयता जी आहे ती जागृत करण्याच्या अनुषंगाने हे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानांतर्गत हे मार्गदर्शन केंद्र जी आहे ती सुरू करण्यात आली आणि शाळांमध्ये यांना पीअर ग्रुप प्रमाणे म्हणजे एक सामान्य विद्यार्थी आणि दुसरा जो आहे तो समस्याग्रस्त विद्यार्थी जे आहे म्हणजे विशेष आवश्यकता असलेले जे काही विद्यार्थी जे आहेत यांची एकत्र जोड केली आणि सामान्य विद्यार्थी त्या विशिष्ट विद्यार्थ्यांना काय करत असत म्हणजे सहाय्य कसे करतील आणि त्या अनुषंगाने ते बालक सुद्धा कसं शिकेल अशा पद्धतीने तिथे विचार करण्यात आला आणि म्हणून ह्या USCवर जास्त काय करण्यात आला, भर हा देण्यात आला आणि ते खरं तर मार्गदर्शनाचाच एक चांगला आपण स्वरूप आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि आत्ताचा आपला जो काही आहे 2021चा जो आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे या पॉलिसीमध्ये सुद्धा मार्गदर्शन आणि समुपदेशनावर भर हा जो काही आहे तो देण्यात आलेला आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना म्हणजे कुठल्याही ठिकाणी तो कमी पडू नये किंवा जर त्याला अशी कुठेतरी मनामध्ये भीती असेल, शंका असेल, तो पुढे जाण्यासाठी धजावत नसेल, त्याच्यामध्ये काही आत्मविश्वासाची जर कमी असेल तर मात्र या विद्यार्थ्यांना पावलोपावली जिथे तो अडेल त्या जागेवर त्या विद्यार्थ्यांना एक थोडंसं पुशअप देणं किंवा एक थोडीशी दिशा देणं हे कसं महत्त्वाचं ठरू शकतं आणि त्याचंच रूपांतर जे आहे ते मार्गदर्शनामध्ये कशा पद्धतीने करता येतं आहे हे सगळं स्वरूप जे आहे हे आपण जर लक्षात घेतलं तर मार्गदर्शन अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल इथे लक्षात घेता येईल. म्हणजे एकूणच आपण थोडासा असा जर विचार केला तर आपल्याला हे पण एक लक्षात येईल की अशा अगदी प्राचीन काळापासून आत्तापर्यंतच्या ज्या एज्युकेशन पॉलिसी ज्या आहेत त्या ज्या इम्प्लिमेंट केल्या गेलेल्या आहेत तर त्या पॉलिसीच्या अनुषंगाने सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि समुपदेशनाची संकल्पना जी आहे ही कशी कार्यान्वित केली जाते आहे आणि शिक्षकांना सुद्धा त्या पद्धतीने कसं प्रशिक्षण देण्यात येत आहे की ज्या माध्यमातून विद्यार्थ्याला पुढे देता येईल,
कुठलाही विद्यार्थी जो आहे आपला मागे राहू नये. मग तो कुठलाही असेल, अध्ययनाच्या बाबतीत असेल किंवा त्याचं एकूणच करिअर करत असताना सुद्धा त्याला ज्या काही वेगवेगळ्या टप्प्यावर ज्या अडचणी येत असतात, ह्या अडचणींना तो सामोरं कसा जाईल आणि पुढे चांगले जीवन जो आहे ते कसं जगू शकेल, असा एक विचार कुठेतरी येतो. आणि हा विचार जो आहे हा सगळा आहे काय मार्गदर्शनाचाच एक भाग आहे. आणि मग इथून मार्गदर्शन केल्यानंतर मग आपल्या समुपदेशनाचा टप्पा जो आहे, कारण जर एवढं मार्गदर्शन केल्यानंतर जर विद्यार्थी पुढे जाऊच शकत नसेल किंवा पुढे जाण्यासाठी जर तो कुठेतरी त्याला अडचणी येत असतील, तर या अडचणी कमी करण्यासाठी मग मात्र आपल्याला समुपदेशनाची आपण काय करत असतो, जोड ही देत असतो. अशा प्रकारे थोडासा ऐतिहासिक विचार जर आपण केला, पार्श्वभूमी जर बघितली, तर मार्गदर्शन हे कोणकोणत्या टप्प्यावर आणि कशा कशा पद्धतीने दिलं गेलं आणि त्याचं शिक्षणामध्ये सुद्धा महत्त्व कसं पटवून देण्यात आलं, यावर आपण थोडक्यात दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा रीतीने आज आपण मार्गदर्शन हे आपल्याला कशा कशासाठी आवश्यक असतं, कशा प्रकारे आपल्याला दिशादर्शक म्हणून मार्गदर्शन हे गरजेचं असतं आणि कोणाची तरी मदत घेतल्यानंतर आपण पुढे जाण्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि या प्रयत्नांना यश कसं मिळत असतं आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन हे आपल्याला कशा पद्धतीने मदत करत असतं, याचा थोडक्यात आपण आढावा घेतलेला आहे. कारण जवळपास प्राचीन काळापासून जर आपण विचार केला तर आत्ताच्या आधुनिक काळापर्यंत जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या टप्प्याने लोकांना पुढे येण्याच्या अनुषंगाने किंवा एखाद्या समस्येच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याच्या अनुषंगाने असेल किंवा समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात, तर ह्या व्यक्तींना मार्गक्रमण करण्याच्या अनुषंगाने आणि एकूणच आपले जीवन जे आहे ते चांगलं जगण्याच्या अनुषंगाने कसं प्रयत्नशील राहणं, यासाठी ऐतिहासिक काही पार्श्वभूमी आपण बघितलेली आहे की त्या पार्श्वभूमीच्या माध्यमातून आपल्याला नेमकं लक्षात आलेलं असेल की मार्गदर्शन जे आहे हे आपल्याला किती गरजेचं आहे. पुढील भागात आपण या मार्गदर्शनाच्या वेगवेगळ्या काही व्याख्या आहेत किंवा त्याचं स्वरूप वगैरे जे आहे ते आपण बघणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.